पाटील रामराम. राम राम. आपलं नाव, गाव आणि आजची तारीख सांगा. माझं नाव रामदास दादाराव वाघ, गाव दिगाव, हं. तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्हाला कन्नड तालुका येतो. हो. आजची तारीख काय? तारीख 14 नाही 13 आहे वाटतं. 13 ऑगस्ट 13 ऑगस्ट 2026. आपण तारीख नेहमी घेतो, नेहमी हीच गोष्ट सांगतो की आपण मागच्या तारखेतला व्हिडिओ लोकांना वाटायला नको म्हणून या तारखेतला हो. तारीख सांगत राहतो. आपण प्रत्येक वेळेस आपलं ते वैशिष्ट्य की आपण तारीख घेत राहतो. आपल्या प्लॉटला सड लागली होती माझ्या मते हा लागले होते ना 10-15 दिवसापूर्वी. हो आणि तुम्हाला खमट साहेबांनी नाव सांगितलं आणि समिधा केमिकल्स बरोबर. हो. आणि मला वाटतं तुम्ही अथर्व वरून कोणतं औषध घेतलं आठवतं? अल्ट्रासीड. आणि आपण सोडलं. बरं, किती दिवस झाले सोडून? 7 दिवस झाले आज. हा. बरं, 7 दिवसामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की सडवर बोलू आपण पहिले. सड मध्ये काय वाटतं? सड मध्ये नवीन तर काही वाटून नाही राहिलं, दिसूच नाही राहिलं जास्त, पण ते जुने आहे ते आहेच. आणि दुसरा विषय असा की स्टम चांगले निघले, ग्रीनरी आली, वाढ झाली. स्टम चांगले निघले, ग्रीनरी पण आली आणि वाढ पण झाली. म्हणजे आल्यामध्ये वाढ झाली. आणि आता खालून जे फुटवा ज्याला आपण म्हणू ते फुटवे पण चांगले निघू राहिले. फुटवे पण चांगले निघतात. म्हणजे एकाच औषधाचे तुम्हाला बरेच फायदे जाणवले. जसं की तुमचं सड थांबणे, दुसरी गोष्ट ग्रीनरी येणे, तिसरी गोष्ट तुमची कॅनपी वाढणे बरोबर, पांढरुंद होणे, काळं होणे आणि खालून फुटवा. म्हणजे हा तुम्हाला खरोखर जेन्युअन फायदा झाला. नाहीतर काय होतं, बऱ्याचदा काय होतं, आम्ही लोक आमच्या फायद्यासाठी किंवा आमचं औषध विकण्यासाठी आम्ही शेतकऱ्याला न बोलता आम्ही प्लॉटवर जाऊन पण व्हिडिओ बनवतो किंवा शेतकऱ्याला आम्ही हे करतो. असं व्हायला नको. काय तुमच्यामुळे हे बघा, ऐका ना, मी आज तुमच्या गावात आता तुमच्या सोबत येताना आपण बरेचसे प्लॉट आपल्याला रस्त्याला दिसले बरोबर, की त्यांना सड लागलेली. बाय चान्स त्या बिचाऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून औषध घेऊन ते नको फसायला. असं करू नका. असं व्हायला नको. त्याची काळजी घ्या. आणि जे खरं आहे तेच तुमच्या समोर व्हिडिओ अपलोड होईल किंवा काळे साहेबांनी मला खोटं बोलायला लावलं असं जरी तुम्ही बोलले तर मी तुम्ही खोटं बोलायचं काय, जे समोर आहे ते दिसतंय ना. नाही दिसतंय म्हणूनच जे आहे तेच सांगा. शेतकऱ्यांना खोटा मेसेज जायला नको. आणि शेतकरी मित्रांनो, मी वारंवार हा विषय बोलत आलो की शेतकरी फसायला नको किंवा मी शेतकऱ्यांना पण त्या गोष्टी सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं माझा विषय असा की माझे शेतकरी स्वतःहून सांगतात की रिझल्ट आहे की नाही आहे. आणि त्याहूनही महत्वाचा विषय असा की माझ्याकडे जर मागच्या 2 वर्षापूर्वीचे शेतकरी, तर ते शेतकरी आजही आहे. मी त्यांच्या प्लॉटवरती जाऊन व्हिडिओ बनवतो. माझ्याकडे दरवर्षी शेतकरी बदलत नाही, बदलतात, नवीन येतात. जुने शेतकरी जे ऍज इट इज माझ्यासोबत आहे ते तसेच आहेत, ते मला सोडत नाहीये. जसं की आता बऱ्याचशा कंपन्यांचं काय होतं, सॉरी मला कंपन्यांबद्दल बोलायचं नाही, पण बरेचसे शेतकरी बऱ्याचशा ठिकाणी नाराज होतात. तसं माझ्या बाबतीत घडलं नाही. माझ्या बाबतीत काय होतं की मी शेतकरी मागच्या 2-3 वर्षापासून 4 वर्षापासून जे शेतकरी सोबत आहेत, आता त्या शेतकऱ्यांमध्ये अजून बरीचशी वाढ होत चालली. म्हणून माझे शेतकरी कधी कमी झाले नाही. त्याचं कारण असं आहे की मी सडवर काम करतो, आल्याच्या म्हणजे अद्रकीच्या सडवर काम करत असताना शेतकऱ्यांना रिझल्ट प्रॉपर देतो. आणि मी एकाच प्रोडक्ट वरती काम करतो, अल्ट्रासीडवरच काम करतो, खास करून आल्याच्या. आणि त्याहूनही महत्वाचा विषय असा शेतकरी मित्रांनो की मी खराब प्लॉटचे, आता हा प्लॉट तुम्हाला दिसतोय सुंदर, पण हा प्लॉट लागलेला आहे. या प्लॉट मध्ये सड लागलेली आहे आणि मी सड लागलेल्या प्लॉट वरतीच व्हिडिओ बनवतोय. मी ह्या वर्षी पहिलं वर्ष माझं की माझे 2-3 प्लॉट चांगल्या प्लॉटचे मी व्हिडिओ बनवले की ज्यांना मी ट्रीटमेंट केली, दाखवलं की मला पण चांगले प्लॉट बनवता येतात. आणि मी वारंवार एक गोष्ट सांगत आलो की बघा, या प्लॉटला मी फक्त सड थांबवली आणि सड थांबवल्याच्या नंतर तुम्हाला फायदे जाणवले कोणते, की ग्रीनरी येणं, स्टंप जास्तीत जास्त येणं, स्टंप जाड होणं बरोबर, आणि तुमची सड थांबणं, हे फायदे यांना नंतर जाणवले. हे शेतकऱ्यांनी त्या पूर्वी हा शेतकऱ्याचा प्लॉट आहे, कोणाची ट्रीटमेंट न घेता केलेला प्लॉट आहे. मग चांगल्या प्लॉट आणण्यासाठी मी बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये बोलत आलोय की प्लॉट चांगला आणण्यासाठी शेतकऱ्याला कोणाची गरज नाही, शेतकरी तेवढा हुशार आहेत. पण ज्यावेळेस शेतकरी डिस्टर्ब झाला त्यावेळेस शेतकऱ्याला जाऊन त्याचा प्लॉट सुधरवणे ते महत्वाचं. गरज पडते तेव्हा तुम्हाला जर खराब झाला तर, अन्यथा कोणाची गरज नाही. आता मी कितीही सांगितलं, मी ट्रीटमेंट करतो, मी पण चांगले प्लॉट बनवतो, पण शेतकरी मित्रांनो ते बनवत असताना तो प्लॉट जर खराब होत असेल आणि त्या प्लॉटला जर कदाचित तुम्ही ट्रीटमेंट करून तो प्लॉट दुरुस्त करत असेल तर त्याला तुम्ही टेक्निकल म्हणाव किंवा तो टेक्निकल आहे, त्याला थोडंफार त्यातलं समजतं. नाही तर काय होतं, बऱ्याचदा अशा गोष्टी झाल्या माझ्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांचं की साहेब मी याची ट्रीटमेंट केली, मी त्याची ट्रीटमेंट केली, प्लॉट लागला तो बाबा परत येईना. तसं होऊ देऊ नका. जो तुमच्याकडे ट्रीटमेंट करत असेल तर त्याच्याकडून पूर्णपणे, माझ्याकडे या मी म्हणत नाही, पण जो तुमच्याकडे करतोय त्याला बाबा रे सड लागू शकते, लागत नाही अशातला भाग नाही.
सड लागू शकते. मी काही ब्रह्मदेवनी की मी सांगितल्याच्या नंतरला सड लागणारच नाही, लागू शकते, पण ती थांबवता पण आली पाहिजे. आणि ज्याच्याकडे आपण पैसे एवढा खर्च करत असू त्याला सांगा की बाबा रे मी तुझ्याकडून तुझी पूर्ण ट्रीटमेंट घेतो, तू म्हणशील त्याच्यापेक्षा अजून 10-20 हजारानं खर्च शिल्लक करतो, पण जर माझा प्लॉट लागला तो पुढे पळायला नको, जागेवर थांबायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, मी एवढं कळकळून एवढ्यासाठीच बोलतो, मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो की तुम्ही जर कदाचित जगले तर आम्ही जगू. कारण आज आम्ही कमवून घेऊ पण आम्हाला ते आयुष्यभर पुरणार नाही, आम्ही तुमच्याच भरोशावर आहे. त्याच्यामुळे मी पोटतिडकीनं प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो की बाबा रे तुम्ही जगले तर आम्ही जगू, आणि तुम्ही जगवण्यासाठीच माझा प्रामाणिक प्रयत्न की तुमचं उत्पन्न व्हावं. मी गेल्या वर्षी बऱ्याच लोकांना हेही सांगत आलो होतो ना, आता तर मी प्रत्येक व्हिडिओत आजपासून सांगायला लागलोय की 10,000पेक्षा आल्याचे भाव कमी होणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मध्ये ही गोष्ट सांगायला लागलो की आल्याचे प्लॉट सांभाळा, आल्याच्या प्लॉटला जीव लावा, जेणेकरून तुम्हाला दर मिळतील. मी पुन्हा एकदा सांगतो की मी त्या लोकांचं नाव घ्यायला नको पाहिजे, कर्नाटकवाल्यांचं, पण कर्नाटकवाल्या मित्रांनो तुमची माफी मागून सांगतो की तुमचं जेवढं आलं खराब झालं तेवढं कुठेही झालेलं नाही. कर्नाटकमध्ये आज 70% आलं खराब झालंय आणि त्यांचं आलं काढायला सुरुवात झाली. शेतकरी मित्रांनो, म्हणून सांगतो की दिवाळीच्या नंतर त्यांच्याकडं 2-5%, 10, 15, 20% याच्यापेक्षा जास्त आलं टिकत नाही. आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या आल्याला चांगला भाव असेल, कारण कर्नाटकचं आलं फेब्रुवारी-मार्च मध्ये त्यांची लागवड होती आणि आपली होती जून मध्ये, आणि आपलं आलं त्यांच्यापेक्षा 4-6 महिने पुढं आपण टिकवू पण शकतो. आता तुम्हाला मी पाहिजे असेल तर माझ्या मित्रांना व्हिडिओ पाठवायला लावतो, मी युट्यूबला व्हिडिओ टाकेल. साताराचे प्लॉट आता काढणं चालू आहे, ज्याची ट्रीटमेंट आपण करतो. मागच्या वर्षातले साताऱ्याचे प्लॉट आता काढणं चालू आहे. मग आपले प्लॉट जर थोडे दिवस आपण मार्च-एप्रिल पर्यंत जरी टिकवले तरी आपल्याला चांगले दर मिळतील, आणि चांगले दर मिळवण्यासाठी प्लॉट टिकवावं लागतं. हाकना काही ट्रीटमेंट करू नका की जेणेकरून तुमचे प्लॉट खराब होतील. चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घ्या. तुमच्या आजूबाजूला मी वारंवार सांगत आलो, आजूबाजूला चांगले लोक आहेत, फुकट सल्ले देणारे भरपूर लोक आहेत, त्यांचे फुकटचे सल्ले घ्या. लोक आपल्याला काही म्हणतील की नाही याला काही समजत नाही तसं म्हणू द्या, पण काही हाकनाक गोष्टी करू नका की जेणेकरून प्लॉट खराब होतील. काळजी घ्या. पुन्हा सांगतो, ही गोष्ट मी पोटतिडकीनं सांगतो, तुम्हाला 2 पैसे जास्त झाले तर तुम्ही मला देणार नाहीयेत. देणार आहेत का? नाही देणार ना. आम्ही इकडे दुकानदाराला शिल्लक देऊ, तुम्ही कोणाला शिल्लक द्याल, औषधी, पण मग ते योग्य वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि तुमचे पाहिजे प्लॉटला सल्ला देणाऱ्यांना बी जे पाहिजे तेच द्यायला पाहिजे. तर वायबर सोडून बी त्याचा काय उपयोग, मतलब नाही, मातीतच जातं ते. म्हणूनच सांगतो की प्लॉट टिकवा. मी एवढंच सांगेन, प्लॉट टिकवा. आणि सगळ्यात महत्वाचा विषय जाता जाता एक विषय असा सांगतो व्हिडिओ थांबवता की माझे शेतकरी स्वतः बोलतात, आणि ते आज बोलतील, त्यांना 1 वर्षानंतरही तुम्ही कॉल केला तर ते तेच सांगतील की काळे साहेबांनी केलेली ट्रीटमेंट कशी असते. आणि मी खास करून ट्रीटमेंट मी सुरुवातीपासून करतोय, पण बऱ्याचदा मी खराब प्लॉटची ट्रीटमेंट माझ्याकडे येते, काय माहित नाही माझं काय नसीब आहे, पण आणि ते मी त्याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशी मंडळी माझ्याकडे येते की ज्यांना खरोखरच गरज आहे, की ज्यांना प्लॉट वाचवण्याची गरज आहे, अशी लोक येतात माझ्याकडे आणि मी त्यांची ट्रीटमेंट नेहमी करतो. आणि कधीही मला फोन करा, माझा नंबर असतो व्हिडिओमध्ये, कधीही फोन करा. तुम्हाला माहितीये मी रात्री 12, 1, 2 ला पण फोन उचलतो. मला 3-3 वाजता शेतकऱ्यांचे फोन येतात, आणि ही वस्तुस्थिती तुम्हाला लागली तर मी त्याचा एक दिवस व्हिडिओ बनवून टाकेल की मला किती वाजता कोणत्या शेतकऱ्यांचे फोन आले, भले त्याची रेकॉर्डिंग टाकेल. येतात शेतकऱ्यांची मानसिकता मी समजू शकतो, मला माहिती त्याची काय परिस्थिती आहे, त्याच्यामुळे ते मला फोन करतात. आणि म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कधीही फोन करा, मी फोन उचलतो. तुम्ही अर्ध्या रात्री करा, सकाळी करा, रात्री करा, 10 वाजता करा, 12, 1, 2 कधीही करा, मला काही अडचण नाही. तुमची जिथंही अडचण असेल तिथं मला बोलवा, मी येतो. आणि जाता जाता पुन्हा एक सांगतो की नवीन तुम्हाला शेतकऱ्यांचे नंबर भेटतील, व्हिडिओ बघायला भेटतील. त्याच्यासाठी मी म्हणत नव्हतो आतापर्यंत, पण आता म्हणायला सुरुवात केली की माझ्या चॅनलला कुठेतरी सबस्क्राईब करा. जर झाला तर मी तुमचा फायदाच करेन, नुकसान होऊ देणार नाही याची जास्त दक्षता घेईन. आणि तुमचा खर्च कसा वाचवता येईल आणि तुम्हाला चांगलं उत्पन्न कसं काढून देता येईल याच्यासाठी मी काळजी घेईल. भले तुम्ही तुमचे प्लॉट कोणाकडेही ट्रीटमेंट करा, चांगले असतील कोणाकडेही करा, चांगले करा, हरकत नाही. ज्या दिवशी खराब होईल त्याच दिवशी माझी आठवण करा, अन्यथा करू नका, मी हेही सांगाल. आणि एक वेळेस तुम्ही समिधा केमिकलच्या ट्रीटमेंटचा अनुभव घ्या, जेणेकरून फक्त तुमच्या सडवरती अल्ट्रासीडचा अनुभव घ्या. तुम्हाला जाणवेल की अल्ट्रासीडचे किती फायदे होतात आणि कसे होतात, आणि तेवढ्यासाठी घ्या. आणि आजूबाजूच्या लोकांना विचारा. तुम्ही मला महाराष्ट्रात जिथेही आलं लागतं त्या प्रत्येक जिल्ह्यात कुठेही विचारा, मी तुम्हाला शेतकऱ्याचा नंबर
प्रत्येक जिल्ह्यातला देईल, प्रत्येक तालुक्यातला देईल, जिथं आल्याला सड लागती अशा ठिकाणचा. इव्हन तुम्हाला हळदीच्या पण शेतकऱ्यांचे नंबर देईन. हळदीला सड नव्हती मागच्या 3 वर्षापासून, हळदीला पण सड चालू झाली की जे अँटीबायोटिक होतं त्यालाही आपल्या आगाऊ ट्रीटमेंटमुळे सड चालू झाली. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यावरतीही आपण औषध देतो आणि त्याही लोकांचे ज्या एरियात असतील तिथले नंबर देईन. पण माझं हळदीवरती तेवढं काम नाही, जेवढं आल्यावरती. आल्याच्या शेतकऱ्यांना कुठेही लागत असेल, कुठल्याही शेतकऱ्याचा प्लॉट बघायचा असेल, मी तिथला नंबर देईन. त्यांना कोणालाही तुम्ही माझं कधीही काहीही विचारा माझ्याबद्दल, ते तुम्हाला बिलकुल सांगतील समिधा केमिकलचा अल्ट्रासीडनं सड थांबती का नाही. आणि ही गॅरंटी घेणारा मला नाही वाटत महाराष्ट्रात दुसरा कोणी आहे की तो म्हणतोय की मी सड थांबवण. कोणीही नाही. मला तरी असं वाटतं, मी हा माझा गर्व आहे असं नाही, पण मला अभिमान आहे की मी थांबवतोय. हा गर्व नाही पण अभिमानानं सांगतो. आणि शेतकरी मित्रांनो, अभिमान याच्यासाठी नाहीये की मी थांबवतो, प्रयत्न एवढ्यासाठी की शेतकऱ्यांना 2 पैसे व्हावं. कारण आई वडील शेतात राबलेले, मला माहिती शेतकऱ्यांचं कष्ट काय असतं. आणि म्हणून सांगतो की एक वेळेस अल्ट्रासीडचा उपयोग तुम्ही नक्की करा. तुमची सड थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि थांबतो. राम राम. राम राम.